आजपर्यंत बऱ्याच राजकीय पत्रकार परिषदा घेतल्या, मात्र आज पहिल्यांदा दीक्षाभूमीवर आणि दीक्षाभूमीविषयी पत्रकार परिषद घेण्याची दुर्दैवी वेळ आली आहे। दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी पत्रकार परिषद घेऊन समितीच्या विश्वस्त मंडळाला कुठलाही अधिकार नसल्याचे सांगितले। मागील वर्षी स्मारक समिती संचलित डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयातील प्राध्यापक निवडीच्या संदर्भात काही वृत्तपत्रात खोट्या बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या। त्यामुळे समितीचे सदस्य आणि सचिव म्हणून मला पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्त्वाच्या बाबीवर खुलासा करणे गरजेचे होते, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सचिव डॉक्टर राजेंद्र गवई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। पण जितक्या काही घेतल्या त्या राजनैतिक होत्या। दुर्दैवानं पहिल्यांदाच दीक्षाभूमीची प्रेस कॉन्फरन्स घेण्याची पाळी आमच्यावरती आलेली आहे। विषय आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे। आदरणीय भंतेजींनी, पूजनीय भंतेजींनी काही दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतली। थोडी त्यांची नाराजगी आहे। नाराजगी का आहे म्हणून ते मी सांगतो। सर्वात पहिलं की इथे धम्माचं काम होत नाही, धम्माचा प्रसार होत नाही, धम्माचा प्रचार होत नाही। चीफ गेस्ट हा नेहमी राजनीतिक व्यक्ती येतो अशा प्रकारचा आरोप आमच्यावरती होत होता। म्हणून पहिल्यांदाच दीक्षाभूमीमध्ये पहिल्यांदाच आम्ही थायलंडवरून एक लेडी धम्म प्रवचनासाठी आणली। आदरणीय भंतेजींचा त्यांना विरोध होता। कोणीतरी दुसरं नाव त्यांनी आणलं, ते सुद्धा आणलं नाही। पहिली नाराजगी तिथे झाली। मी म्हटलं तुमचाही धम्मगुरू येऊ शकतो, आमचाही धम्मगुरू येऊ शकतो। पण बरं झालं आम्ही आमचा धम्मगुरू जी काय लेडीज होती अनहिता ती पहिलेच आणून ठेवली होती, तिथे पहिली आमची नाराजगी झाली। दुसरी गोष्ट आमच्यावरती अशा प्रकारची सुद्धा तक्रार होती की या दीक्षाभूमीच्या आवारामध्ये धम्माच्या कामच्या ऐवजी इथे क्रिकेट शिकवण्याचं काम होत आहे। आम्ही त्याच्या खोलात गेलो। डॉक्टर आंबेडकर स्पोर्ट्स अकॅडमी म्हणून तिथे सुरू असल्याचं आम्हाला कळलं। ही अकॅडमी बंद करण्याचा सगळ्या इथे असलेला ट्रस्टी आमच्यानी घेतला। ही दुसरी नाराजगी झाली। त्या नाराजीमुळे त्याच्यानंतर या ज्या डॉक्टर आंबेडकर कॉलेजच्या ज्या नियुक्त्या होत्या त्या नियुक्त्यामध्ये आम्हाला ट्रस्टीला बसू देण्याची आम्ही विनंती केली। तत्कालीन सचिव सुधीर फुलझेले आणि भंते यांनी विरोध केला आणि रागारागानं त्यांनी राजीनामा दिला। राजीनामा दिल्यानंतर भंतेनी म्हणाला की भंते म्हणाले त्या मीटिंगमध्ये की यांना राजीनामा मागे घेण्याची आपण 3 दिवसाची अवधी देऊ। 3 दिवसाची अवधी दिली। आम्ही प्रत्यक्ष सुधीर फुलझेलेंच्या घरी गेलो। राजीनामा मागण्यासाठी आम्ही सगळे ट्रस्टी गेलो आलटून पालटून। तिसऱ्या दिवशी ते आले नाही। शेवटी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती बिनसचिवच्या शिवाय आम्ही ठेवू शकत नव्हतो, म्हणून माझी सचिवपदी नियुक्ती झाली। हे नाराजीचं मूळ कारण आहे। दुसरी गोष्ट, प्राध्यापक भरतीमध्ये इथे असलेल्या कोणाचंही नाव नाही, केवळ भंतेजी त्या प्राध्यापक भरतीमध्ये बसले। परत एकदा सांगतो, आदरणीय भंतेजी एकटेच बसले। सगळ्याच्या सगळ्या नियुक्त्या त्यांनी केल्या। पहिले सांगतो, ही प्रेस कॉन्फरन्स काही भंतेच्या विरुद्ध नाही आहे, ते आमच्यासाठी पूजनीयच आहे। परंतु काहीतरी शक्ती त्यांना वापरत आहे असं मला वाटतं। सध्या आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे। नांदेड येथे एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केले जात आहे। 7वा वेतन आयोग लागू करावा, महागाई भत्त्याची थकबाकी देण्यात यावी, घरभाडे भत्ता 3% व वार्षिक वेतनवाढ 3% देण्यात यावी, तसेच एसटी महामंडळाकडे प्रलंबित असणाऱ्या अन्य इतर मागण्या ताबडतोब मान्य करण्यात याव्यात आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना नांदेडच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागीय कार्यालयासमोर 13 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे। आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी राज्य सरकारला दिला आहे। महाराष्ट्र एसटी कामगार
विजयाचा महागाई भत्ता मिळालाच पाहिजे. महागाई भत्ता मिळालाच पाहिजे. 7वा वेतन आयोग लागू. मिळालाच पाहिजे. महाराष्ट्र शासन होश में आओ. होश में आओ. होश में आओ. महाराष्ट्र शासन होश में आओ. होश में आओ. मंडळातील कर्मचाऱ्यांच्या सन 2016 पासून जे काही 4 वर्षाला कामगारांचा करार होतो तर ते एकतर्फी करण्यात आलेला आहे. त्यानंतर 2020 ते 24 हा पण करार एकतर्फी करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याची ज्येष्ठता न पाहता काही कर्मचाऱ्याला 2,500, काही कर्मचाऱ्याला 4,000 आणि काही कर्मचाऱ्याला 5,000 अशी एकतर्फी वाढ देण्यात आलेली आहे. आणि या आर्थिक प्रश्नासोबतच काम करत असताना कामगार त्या जाग्यावर त्यांना राहण्यासाठी व्यवस्थित विश्रामगृह नाहीत. तसंच गाड्याचे पार्टचा पुरवठा होत नाहीत. त्यामुळे गाड्या नादुरुस्त प्रवाशाला भेटतात. त्यामुळे म्हणजे प्रवाशांच्या तक्रारी वाढतात. यामुळं कामगारावर लोड वाढलेला आहे. त्याप्रमाणेच एस टीमध्ये कामगाराची भरती केलेली नाही. त्याच्यामुळे काम करत असताना लोकांवर कामाचाही ताण वाढलेला आहे. त्या अनुषंगाने जसे आर्थिक विषय तसेच काम करत असताना कामगाराला जे अडचणी उद्भवतात काम करत असताना, आणि जे कामगारांना, चालक वाहकांना, यांत्रिक कर्मचाऱ्यांना जे कापड गणवेशाचं कापड द्यायला पाहिजे ते अद्यापपर्यंत दिलेलं नाही. आणि ते देत नसल्यामुळं आणि तुम्ही आपण गणवेश घालत नसल्यामुळं त्यानुसार त्यांनी दंड पण लावतात कर्मचाऱ्याला. तर एकीकडं कर्मचाऱ्याला कापड द्यायचं नाही, त्याची शिलाई द्यायची नाही परत, आणि असे दंड लावण्याचे प्रकार चालू आहेत. त्यामुळे या कामगारावर अन्याय होत आहे. या सर्व बाजूचा विचार करता आम्ही हे आंदोलनाची नोटीस दिलेली आहे. आणि स्थानिक पातळीला पण आम्ही आमच्या कामगाराच्या जी अडचणी आहेत त्याबद्दल आम्ही उपोषणाची नोटीस दिलेली आहे. आणि ते काही मार्ग नाही निघाले वरच्या पातळीचे आणि इथल्या पातळीचे, तर आमचे प्रत्येक तालुका पातळीला आगार पातळीपासून 17 तारखेपासून बेमुदत आंदोलनाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीनं दिनांक 13 फेब्रुवारी 2024 पासून आमचं हे बेमुदत उपोषण चालू झालेलं आहे. एस टी महामंडळाकडे आमच्या प्रलंबित मागण्या असून या सदर मागण्याबाबत 7वा वेतन आयोग लागू करावा, महागाई भत्त्याची थकबाकी द्यावी, त्यानंतर आमचं घरभाडं भत्ता 3% आणि आमची वार्षिक वेतनवाढ 3% द्यावी, ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. ह्या मागण्याच्या संदर्भात यापूर्वीच 2016ला माननीय दिवाकर रावते साहेब परिवहन मंत्री असताना 4849चा आमचा वेतन करार झालेला होता. त्या वेतन कराराची जी काही रक्कम उरती आहे ती रक्कम आमची मूळ वेतनात समाविष्ट करून 7व्या वेतन आयोगाच्या बरोबरीनं आमची वेतन श्रेणी होत आहे. आम्ही काय त्या 4849पेक्षा काही जास्त वाढीव आम्ही काही रक्कम महामंडळाकडे मागत नाही आहेत. परंतु वारंवार महामंडळाकडे मागणी करूनही आणि महामंडळाकडे आमची रक्कम शिल्लक असतानाही ती महामंडळ आम्हाला देत नाही. आम्ही महामंडळाच्या स्तरावर आणि शासन स्तरावर अनेक प्रयत्न केलेले आहेत. मध्यंतरी माननीय उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी एक बैठक घेऊन मुख्यमंत्र्याबरोबर 10 दिवसात बैठक लावतो, तसंच एक हाय पॉवर कमिटी नेमून 60 दिवसात निर्णय देतो म्हणून असं आश्वासन दिलेलं होतं. पण 1 जानेवारी 2024ला आम्ही ही उपोषणाची नोटीस दिल्यानंतरही अद्यापपर्यंत शासन पातळीवर आणि माननीय मुख्यमंत्री पातळीवर आमची अजूनपर्यंत कुठलीही बैठक लागलेली नाही आणि अजून त्याची दखल घेतलेली नाही. म्हणून आम्ही 13 फेब्रुवारीपासून हे बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे. त्या उपोषणातून जर समजा काही मार्ग नाही निघाला तर 17 फेब्रुवारी 2024 पासून आगार पातळीवरून ह्या उपोषणाची व्याप्ती वाढवणार आहेत. आणि ही व्याप्ती वाढवल्यानंतर याच्यातून कदाचित जर समजा लोकांनी जर समजा बंद जर पाडलं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर आणि प्रशासनावर राहील. या दृष्टीनं आम्ही प्रशासनाला आणि शासनाला सूचित करत आहोत. अखेर माणगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी राज्य सरकारने 210 कोटींचा निधी देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण केले जाणार आहे. कोल्हापुरातील ऐतिहासिक माणगावमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या स्मारकाच्या लोकार्पणाला राज्य सरकारकडून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप माणगावचे सरपंच सदस्य आणि सर्व गावकऱ्यांनी केला होता. त्यांचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.
या उपोषणस्थळी खासदार धनंजय महाडिक यांनी भेट दिली आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि काही दिवसातच स्मारकाचे लोकार्पण केले जाईल असे आश्वासन दिले। त्यानंतर खासदार महाडिक यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबू सरबत देऊन त्यांची उपोषण सोडवण्यात आले। उपसरपंच, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ बसले होते, त्यांचे पुन्हा एकदा जाहीर आभार। त्याचबरोबर आपल्याला निवेदन केल्याप्रमाणे सन्मान्य साळेसाहेब इथं आलेले त्यांनी जो आराखडा जे आपले आर्किटेक्ट आहेत अमरजी निंबाळकर यांनी जो सादर केलेला होता त्याची एकत्रित आणलेली आहे। शासनाच्या बैठकीमध्ये तुमचा विषय जो घेतला होता त्याच्या मंजुरीचं हा विषय सुद्धा ते घेऊन आलेले आहे आणि एक पत्र या संदर्भातल्या कारवाईचं महाराष्ट्र शासनाचं पत्र ते घेऊन आलेले आहे। तुम्ही जसं म्हटला की ज्या दिवशी CM साहेब तिथे येतील त्या दिवशी तुम्ही आता या 200चं 2000 करायचं तर 3000 करायचं, तुम्ही त्या दिवशी मागणी करा। आता जरी 200 कोटी आपल्याला मिळायला काही अडचण दिसत नाही, तर या सगळ्या शासनाच्या आपल्या तुमच्या सगळ्यांच्या लढ्यामुळं शासनाने जी भूमिका घेतलेली आहे ती अतिशय सकारात्मक आहे आणि तुमच्या या लढ्याला यश आलं। जसं मगाशी मी सांगितलं ते यश आलेलं आहे। आपण सगळ्यांनी मी एक शासनाचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला विनंती करतो, आपण आभारी व्यक्त केले। आपण सर्वांनी आज जे उपोषण स्थगित करावं म्हणजे संपवावं, नाहीतर पुन्हा म्हणजे त्याला पोस्टपोन करायचं, संपवायचं। सगळ्यांनी आपण या आंदोलनामध्ये जे सहभागी झाले त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला हा मान मिळतोय की याची सुरुवात तुमच्यापासून सुरुवात झालेली ती त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा, त्याबद्दल मला विशेष आनंदही होत आहे। धन्यवाद। अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पांढरी खानापूर येथे प्रवेशद्वार उभारण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला होता। तसे पत्रकही जारी करण्यात आले होते। मात्र 15 दिवसांपूर्वी परतवाडा ते अंजनगाव मुख्य रस्त्यापासून गावाकडे जाणाऱ्या मार्गावर बौद्ध बांधवांनी लोखंडी गेट लावून बॅनरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार उभे केले होते, परंतु या कृतीमुळे गावातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेता अंजनगाव सुरजी पोलिसांनी पांढरी या गावात पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात केले होते। 4 फेब्रुवारी रोजी सकाळी अतिरिक्त पोलीस दल पाचारण करण्यात आले होते, त्यामुळे गावात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। संबंधित बौद्ध बांधवांनी हे गेट काढण्यास नकार दिला होता। घटनास्थळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी भगत हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते। ग्रामपंचायत म्हणजे आमच्याकडे पत्र नाही आहे, नाही पण ठराव त्यांनी दिला ना, ग्रामपंचायत ठराव दिला, ग्रामपंचायत काढते। हे नेमकं म्हणजे काय? हे गोड बोलंगाल काय आहे? राजकारण नाही काय जेव्हा ग्रामपंचायतची ठराव दिला आणि ग्रामपंचायत काढत ज्या गोष्टी शांततेने होत नाही त्या शांततेने होऊ द्या। आम्हाला विरोध करायचा नाही, आम्हाला भांडण करायचं नाही, आम्हाला कुठल्याही प्रकारचं इथं वादिवाद करायचं नाहीये। प्रत्येक गोष्ट शांततेनं सहमतानं सगळ्याच्या अटी करायचं आहे। मग मी एवढंच बोलते। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है।
जनहित में जारी। काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshospital.com। येत्या 26 फेब्रुवारी रोजी परभणी शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर ओबीसी भटके विमुक्त जाती महासंघाच्या वतीने एल्गार महासभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती इंजिनियर सुरेश फड यांनी पत्रकार परिषदेत दिली। या महासभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, टीपी मुंडे, लक्ष्मण हाके, संदेश चव्हाण, प्राध्यापक किसन चव्हाण, शब्बीर अन्सारी, विष्णू जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे फड यावेळी म्हणाले। परभणी जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं असेल की मागच्या 3 वर्षापासून आम्ही सर्व ओबीसी एक समिती तयार करून अतिशय ताकदीने आम्ही 2, 4, 5 कार्यक्रम घेतले। उद्या 26 तारखेला मायक्रो ओबीसी आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचं एकत्रीकरण त्या ठिकाणी होऊन आंबेडकर साहेबांचा पाठिंबा सर्व ओबीसीला राहणार आहे आणि तिथून एक नवीन दिशा काहीतरी मिळणार आहे। आणि मला निश्चित खात्री आहे की किमान 1 लाख लोक त्या कार्यक्रमाला हजर राहतील। विविध सर्व ओबीसीचे नेते त्या बैठकीला हजर असतील, त्या सभेला हजर असतील। मोठा ओबीसी असेल, मायक्रो ओबीसी असेल, भटका विमुक्त असेल, हे येणाऱ्या 26 तारखेच्या महाएल्गार मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहणार आहे। आपण पाहिलेलं आहे की या सभेचे संयोजक तथा स्वागताध्यक्ष आदरणीय फडसाहेब, त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे नेते विशालजी बुधवन, हरिहरराव वंजे, ॲडव्होकेट भुजबळ साहेब, सुमित जाधव, अनिल गोरे आणि बाकी भगवानराव वाघमारे, ही सर्व आमची ओबीसीची जी टीम आहे, मायक्रो ओबीसीची भटक्या विमुक्तांची टीम आहे, ही अहोरात्र या सभेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयत्नशील आहे। आणि 26 तारखेला आपण पाहताल परभणीच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारची ओबीसीची आणि भटक्या विमुक्तांचा महाएल्गार मेळावा आपण इथं पाहतात आणि याचे साक्षीदार मला वाटतं अख्खा महाराष्ट्र आहे। आरक्षण व इतर सर्व मागण्या आमच्या मान्य करण्यासाठी सभा जी ठेवलेली आहे त्याच्या संदर्भात ही बैठक बोलवली आहे। कार्यक्रम नेमका कुठं पाहुणे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब, माननीय मंत्री छगनराव भुजबळ साहेब, प्रकाश अण्णा शेंडगे, लक्ष्मणजी हाके, संजय भाऊ चव्हाण, डॉक्टर डी.बी. चव्हाण, कल्याण दळे साहेब, विष्णू जाधव सर आणि किसन चव्हाण सर। कुठल्या स्टेज कमिटी, रेस्ट हाऊस समिती, प्रमुख पाहुण्याची समिती आणि प्रचार प्रमुख समिती, तालुका वाईज कमिट्या, इथं सर्व सदस्य जिल्ह्यातील मायक्रो ओबीसींना आवाहन करणार आहे की तुम्हाला जर तुमच्यावर अन्याय होत असेल असं वाटत असेल आणि आपल्या हक्काचं जगणं त्यांना पाहिजे असेल तर त्यांनी सर्वांनी बाळासाहेबांचे व भुजबळ साहेबांचे विचार ऐकण्यासाठी 26 तारखेला मोठ्या संख्येने अपेक्षित। केंद्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार 100% भरती करावी। विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार तासिका धोरण बंद करून समान काम समान वेतन लागू करावे। सुरू असलेली प्राध्यापक भरती गतिमान करून वेळेत पूर्ण करावी। तासिका तत्वाच्या शासन निर्णयाचे काटेकोर पालन करावे आदी मागण्यांसाठी नेटसेट पीएचडी धारक संघर्ष समिती नांदेड शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। सर, नेट सेट पीएचडी संघर्ष समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन आज 15 फेब्रुवारी रोजी होत आहे। कारण की नांदेड विभागाच्या वतीने नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली ह्या 4 जिल्ह्यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आज 15 तारखेला भव्य असं आंदोलन चालू आहे। आमच्या मागण्या हे आहेत की 100% प्राध्यापक भरती झाली पाहिजे, समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे। त्याचबरोबर जे प्राध्यापक भरतीला जे गतिमान करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। त्याचबरोबर नवीन प्राध्यापक भरती झाली पाहिजे। न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जर प्राध्यापकच नसतील तर भरती कशा पद्धती म्हणजे कॉलेज कसे चालवणार आहात एक मोठा प्रश्न आहे। त्यामुळे संघर्ष समितीने तीव्र स्वरूपाचं भव्य असं आंदोलन करत आहे आणि हे आंदोलन आज सुरुवात झालेलं आहे। जवळपास 2-2.5 महिने सतत आंदोलनाची मालिका
चालू राहणार आहे आणि जोपर्यंत प्राध्यापकाला न्याय मिळणार नाही, अनेक प्राध्यापक आज CHBच्या माध्यमातून एक वेगवेगळ्या प्रकारचं शोषण होत आहे, आर्थिक शोषण आहे, मानसिक शोषण होत आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे प्राध्यापकांना। यासाठी आमच्या संपूर्ण जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून महाविद्यालयातून प्राध्यापक इथं जमलेले आहेत, यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे। न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करणार आहोत। आम्ही इथे सर्व नेटशेट PhD पात्रताधारक संघटनेच्या वतीने सर्व पात्रताधारक एकत्र आलेलो आहोत। नेटशेट PhD पात्रताधारक संघटना आज नाही, गेल्या 8 वर्षापासून CHBचे धोरण बंद करा, मानधनात वाढ करा, 100% प्राध्यापक भरती करा, भरती गतिमान करा, CHB धारकांना न्याय द्या आणि शोषण थांबवा या मागण्याच्या संदर्भात गेल्या 8 वर्षापासून संघटना लढत आलेली आहे। शासन दरबारी, प्रशासन दरबारी, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, संचालक कार्यालय अशा सर्वच ठिकाणी जिथून निर्णय होतात अशा सर्वच ठिकाणी संघर्ष समिती आपलं म्हणणं मांडत आलेली आहे। आजसुद्धा गेल्या 6 वर्षापासून संघर्ष करून सुद्धा शासन मनावं तितकं लक्ष देत नसल्यामुळे पुन्हा एकदा संघर्ष समितीच्या वतीने सर्व शोषित प्राध्यापकाच्या वतीने आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत आणि आज आमच्या म्हणणं मांडण्यासाठी जे काही आमचा संघर्ष किंवा आंदोलन इथे सुरुवात झालेले आहे, तर हे एक प्रतिनिधी स्वरूपात नांदेडचं आंदोलन आहे। केवळ नांदेडमध्येच न थांबता आमची आंदोलनं हे प्रत्येक जिल्ह्यामधून, प्रत्येक तालुक्यामधून, विभागीय कार्यालयामधून, संचालक कार्यालयामधून ते मुंबई स्तरावर ही आंदोलनाची मालिका अशीच चालू राहणार आहे। आणि याच्यातल्या प्रमुख मागण्या आहेत की CHBचं धोरण बंद झालं पाहिजे, समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे, सुरू असलेली प्राध्यापक भरती गतिमान झालेली पाहिजे आणि 40% प्राध्यापक भरती न होता ती प्राध्यापक भरती ही 100% झाली पाहिजे। या आमच्या सर्व मागण्या आहेत। या अशाच राहतील, आमचा संघर्षही असा राहील, लढाई असाच कायम राहील, मागण्याही अशाच राहतील जोपर्यंत शासन आम्हाला न्याय मिळवून देणार नाही। या आमच्या मागण्या ठाम आहेत आणि इथून पुढे आंदोलन सुद्धा तीव्र होईल। हरबा रणवीर, मी PhD धारक संघर्षाच्या वतीच्या PhD धारक संघर्ष समितीच्या वतीने आपणास सांगू इच्छितो की आज मी या प्राध्यापक क्षेत्रामध्ये जवळपास 2007 पासून कार्यरत आहे। जवळपास शासन आज प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्व गळतीचं प्रमाण करत आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही विद्यार्थ्याचं नुकसान होत आहे, जवळपास प्रत्येक महाविद्यालयामध्ये 40% ते 50% प्राध्यापक आहे आणि जर विद्यार्थ्यांची गळती किंवा विद्यार्थ्यांचं नुकसान थांबवायचं असेल तर शासनाला 100% प्राध्यापक भरती करणं हे गरजेचं आहे। आणि आज UGC पण म्हणते, UGCच्या या दृष्टिकोनातून सर्व काही दिल्ली लेवलच्या नुसार UGCनं पण असं धोरण ठरवलं आहे की ज्या कॉलेजमध्ये कमीत कमी 75% ते 80% प्राध्यापक भरती झाली पाहिजे आणि UGCनं तातडीनं सरकारला, प्रत्येक राज्य सरकारला आदेश दिलेले आहेत, तरी महाराष्ट्र सरकार त्याची दखल घेत नाही आणि तातडीने अनेक अशा प्रकारचे पत्र काढलेले आहेत। तरी यानंतर किंवा आज शासनाला आम्ही असं सांगू इच्छितो की आज आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देणार आहोत, त्यानंतर याची प्रक्रिया विद्यापीठात लेवलला विभागीय कार्यालय, म्हणजे हे सर्व काही आमचा हा लढा तीव्र स्वरूपाचा होणार आहे। तर ताबडतोब शासनाने आमच्या मागण्या 100% प्राध्यापक भरतीसाठी पूर्णता द्यावी अशा प्रकारची आम्ही एक शासनाला इशारा देतो आणि मी माझं एक मनोगत संभवतो। कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जागतिक बँकेकडून निधी वितरित करण्याच्या अनुषंगाने जागतिक बँकेच्या पथकाने पूरप्रवण भागाची पाहणी केली। या पथकात जोलांता क्रिस्पिन वॅटसन, अनूप कारनाथ, जॉर्ज गॉल, सविनय ग्रोव्हर यांचा समावेश होता। यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे या पथकाने व्हीनस कॉर्नर, सुतारवाडा, आंबेवाडी, प्रयाग, चिखली, राजाराम बंधारा व पंचगंगा नदीवरील शिरोली येथील पूल तसेच ज्योतिबा डोंगरावरील गायमुख परिसरातील भूस्खलन परिस्थितीची व दुधाडी महानगरपालिकेच्या STP प्लांटची पाहणी केली। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुणे येथे काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केल्याचा प्रकार घडला होता। या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पश्चिम विदर्भाध्यक्ष नयन मोंढे यांच्या नेतृत्वात अमरावतीच्या जयस्तंभ चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जाहीर निषेध करण्यात आला। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा, ज्येष्ठ पत्रकार वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा। परभणी जिल्ह्यातील सनपुरी येथे 10 दिवसीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिर व अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। करुणा बुद्ध विहार पंच कमिटी सनपुरी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। मंगळवार 13 फेब्रुवारीपासून ते 23 फेब्रुवारीपर्यंत हे शिबिर चालणार आहे। भदंत डॉक्टर ईद वंश महाथेरो औरंगाबाद यांच्या हस्ते श्रामणेर प्रशिक्षण शिबिराची चिवरदान परिधान करून सुरुवात झाली। जो हमसे प्रार्थना करते हैं ना, आप लोगों को 2 तरह से बोलना है। हाँ, एक है बुद्धम मुंह खोल के, दूसरा है बुद्धम मुंह बंद करके। नवयुवक मंडळी, थोर पुरुष, वयोवृद्ध असतील, त्यांना विनंती आहे की सर्वांनी कृपा करून आपण कोणी बाजूला जाऊ नये। या ठिकाणी आपण व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी ठेवलेलं आहे। भदंते यांच्या नेतृत्वाखाली कृपया आपण या ठिकाणी व्यसनमुक्तीचा कार्यक्रम आपण आखणार आहोत। तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे की कृपया करून आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। वर्धा जिल्ह्यातील जनता अनेक संकटाला तोंड देत असून जिल्ह्यात वादळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याऐवजी जिल्ह्यात सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून शासकीय तिजोरीतील कोट्यावधी रुपये विनाकारण खर्च केला जात आहे। शासकीय निधीचा खर्च पक्षाच्या प्रचारासाठी भाजप करीत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत विविध राजकीय पक्ष व संघटनांनी केला असून हा प्रकार बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करून असा इशारा पत्रकार परिषदेत अविनाश काकडे यांनी दिला आहे। मुद्द्यामध्ये आम्ही टाकलेलं आहे की सरकारी निधीचा सांस्कृतिक उपक्रमामध्ये जो खर्च होतोय त्याच्यात एकूण लक्षात येते की सांस्कृतिक उपक्रम कमी होतो देशाच्यासाठीचा आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचं काम जास्तीत जास्त याच्यामधून राहिलेलं आहे। हे सगळ्यांचं आमचं ऑब्जेक्शन आहे, जे ऑब्जेक्शन आम्ही वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे आत्ताच रेज केलं थोड्या पूर्वी आणि त्यांना हे सांगितलं की त्याच्यातून पक्षाचा प्रचार जर सरकारी पैशाने होणार असेल तर हे कितपत योग्य आहे आणि ॲज अ जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही का करून राहिले।
जर तिथे पक्षाचे लोक मंच सांभाळून राहिलेले आहे, पक्षाचे लोक अनाऊन्समेंट करून राहिले, पक्षाचे लोक बॅनर लावून राहिलेले आहे आणि ते सगळा कार्यक्रम अशा पद्धतीने होऊन राहिला. आणि दुसरीकडे आपल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे, शेतकऱ्यांची परिस्थिती भयंकर आहे, शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनं करून राहिलेले आहेत. त्याच्याकडे सगळे दुर्लक्ष करून प्रशासन दुर्लक्ष करत आहे आणि नुसता यांचा जो रंगरंगोळीचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं महत्त्व याच्यामध्ये वाढवलं जातं. ते अत्यंत ऑब्जेक्शनेबल आहे आणि हे एकूण जे कष्टकरी लोक आहेत, इकडे अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे त्या समृद्धीच्या मध्ये जे 25 लोक गेलेले आहेत ते 2 महिन्यापासून खितपत पडलेले आहेत इथे जे आहे, तो पण मुद्दा आम्ही रेज केला. तिसरीकडे गांधी युनिव्हर्सिटीमध्ये ते पोरं जे आहे युनिव्हर्सिटीमध्ये ज्या पद्धतीचं त्यांची प्रताडणा होऊन राहिलेली आहे, त्यांनी शोषित आहेत. चौथीकडे आपण जिल्ह्यामध्ये सगळे शेतकरी आणि शेतमजूर जे आहेत आताच्या दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करून राहिला आणि अशा याच्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र शासनाच्या वतीने त्यांना मदत करण्याच्या ऐवजी जे आहेत त्यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याच्या ऐवजी जे आहे रंगरंगाईचे कार्यक्रम करून राहिलेले आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणून जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत म्हटलं शासनाला ही आमची भावना कळवा आणि अदरवाईज आम्ही हे सगळं सहन करणार नाही आणि जिल्हाभरामध्ये मोठा आक्रोश याच्यातून फुटेल. आम्ही ह्या जे 2 महिन्यापेक्षा जास्त दिवसांपासून इथे जे आंदोलन सुरू आहे आमचे चंद्रशेखर भाऊ मडावीच्या नेतृत्वामध्ये, त्यांना आम्ही सांगितलं की या लोकांची एकच मागणी आहे की डेप्युटी CMने जे आश्वासन दिलं होतं लगेच TV वर की आम्ही 25-25 लाख रुपये प्रत्येक परिवाराला देऊ. कराचे पैसे जवळपास 650 कोटी या पूर्ण कार्यक्रमावर बजेट मंजूर आहे. या क्रीडा सांस्कृतिक मंत्री जे आहे आपले इथचे पालकमंत्री त्यांच्या मार्फत इथं जे कार्यक्रम होता आता सध्या जिल्ह्यात खूप इश्यू चालू आहे. शेतकऱ्याला हमी भाव मिळणार, त्याचा कापूस घरात पडून आहे, त्यांच्या पिकाची गारपीट येऊन राहिली, माल नासाडी होऊन राहिला, सोयाबीनला भाव नाही, बेरोजगार मजूर सगळे स्तब्ध झाले असताना सरकार हे सांस्कृतिक कार्यक्रम शहराच्या ठिकाणी करून राहिले मनोरंजनाचे. या कार्यक्रमाचा कुठं तारतम्य नाही. ते कार्यक्रम कैलास खेरचा आम्ही ऐकून सगळे BJPचे कार्यकर्ते स्टेजवर होते, त्याचेच बोर्ड लागले. आता आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना म्हटलं त्यानं प्रिमायसेसच्या बाहेर स्वागत करू शकते म्हणजे, पण प्रिमायसेसच्या आतमध्ये आम्ही कार्यकर्त्याचे बोर्ड पाहिले. म्हणजे हा भाजप पक्षाला निवडणूक प्रचार सभा आहे का सरकारच्या पैशातून निवडणुकीचा प्रचार करायचा? या बातमीपत्रात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी घेऊन. जय भीम.